मतांनी विजयी झालेत। शिवसेनेच्या नरेंद्र दराड यांना पराभवाचा धक्का बसलाय। सर्वांनी आमच्यासोबत गद्दारी केली असं नरेंद्र दराड यांनी म्हटलंय। शिवसेनेच्या नरेंद्र दराड यांचा गेम कुणी केला अशी चर्चा आता रंगली। अपक्ष गोकुळ गीतेंना 357 मतं मिळाली तर नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलाय। गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा त्या ठिकाणी विजय झालाय। शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का बसलाय। त्यांचा गेम नेमका कुणी केला अशी चर्चा आता रंगली। गोकुळ गीते 109 मतांनी विजयी झाले। त्यामुळे नरेंद्र दराडे यांनी आता प्रतिक्रिया देत सर्वांनी आमच्यासोबत गद्दारी केली असं म्हटलंय। मध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे। तिथे गेलो कळणार मला, तिथे गेलो निर्णय घेऊ आम्ही। भेटण्यासाठी का बरं बोलवले, काय करता? काही नाही, आम्ही याच्या अगोदर मी माघारी करता बी त्यांना भेटायला गेलो होतो, तसं निवडून आले होते ना, भेटणं जाणं गरजेचं आहे ना, त्याच्याकरता चाललो आम्ही भेटायला। नाही पण मग तुम्ही त्यांचा सुरुवातीचा शब्द आम्ही पाळला होता, गोकुळ बी थांबला होता, पण जनता इतकी उत्कृष्ट, मतदारांचा एवढा मोठा हे होता का मतदारांनी आम्हाला कुठं न जाता मतपट्टीतून आम्हाला विजय दिलेला। आज आता आपण फक्त मुंबईला जाणार आहे का सावंत साहेब आपल्याला घ्यायला येणार आहेत? नाही, सावंत साहेब नाही ती घ्यायला, फक्त आम्ही जातोय। ऑफर देण्यात आली आहे, अजून तसं काहीच नाही। तुम्ही प्रवेश करणार? तिथे गेलो ठरवून आम्ही। विमान कुठे घेऊन जाणार? आणि हो सर, दिल्ली याला मुंबईला। ओके बाबू नाना क्या कहेंगे, क्या कहना चाहेंगे? मुझे सामंत जी का फोन है थोड़ा। तर अशा पद्धतीनं गोकुळ गीते 109 मतांनी विजयी झाले। त्यामुळे गीते बंधूंमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। नाशिकची ही निवडणूक सुरुवातीपासूनच अतिशय रोचक अशी राहिली होती। गीते बंधूंनी माघार घ्यावी यासाठी प्रचंड मनधरणी करण्यात आली होती, मात्र गोकुळ गीते ठाम राहिले आणि त्याच गोकुळ गीतेंचा आता 357 मतांनी विजय झाला। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती मी आशेवर राहिलो, परंतु मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं। म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली। महायुतीतील सर्व एकनाथ शिंदे साहेब सोडून तुमच्या विरोधात वातावरण होतं, अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि हे सर्व गोष्टी खोट्या आहे। आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो। तीन मंत्री आपल्या एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला माझा। हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना, गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली त्यांना। हो, गीतेला